पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. महाराष्ट्रातील पूरस्थितीची करणार पाहणी. पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत. मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी 1 तास चर्चा. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे होणार मदत वाटप. पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वस्तुरूपानं मदत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती. ठाकरेंचा पूर पाहणी दौरा वादात. आलिशान वाहनातून फिरले ठाकरे आणि राऊत. भाजपानं हाणला टोला. मराठवाडा पुरामध्ये जिल्हाधिकारी नाचकामात. शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीवर नाराजी. सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली. 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा. सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच लावला 15 कोटींचा चुना. महाराष्ट्राच्या मदत निधीसाठी केंद्राकडून पाठपुरावा. मुख्यमंत्री फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींशी केली 1 तास चर्चा. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पुरी पडणार नाही. केंद्रानं सढळ हातानं मदत करावी. महायुतीच्या अमित शहा यांना पत्र. जिल्हा परिषदेमध्ये नव्यानंच आरक्षण. सर्वोच्च न्यायालयानं दिला निकाल. जुन्या पद्धतीचे आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली. सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही. सनातनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार. डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो लवकरच धावणार. 5 स्थानकांच्या सुमारे 5.5 किलोमीटरचा मार्ग. सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवेत. पूर दौऱ्यावर शेतकऱ्याला झापणारे अजित पवार म्हणतात, मी काही चिडलो बिडलो नाही. बातम्या चुकीच्या लावल्या. अजित पवार यांचं स्पष्टीकरण. जपान दौऱ्यावरून परतल्यावर उदय सामंत छत्रपती संभाजीनगरला. औद्योगिक वसाहतींच्या नुकसानीचा घेतला आढावा. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू. आमदार आणि खासदार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा इशारा. मराठवाड्याच्या पूर पाहणी दौऱ्यानंतर बोलले उद्धव ठाकरे. दिवसभर पायपीट झाल्यानं अजित पवारांची चिडचिड. जो काम करतो त्यालाच बोलता. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवार भडकले. शिवसेनेनं समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा. या मदत पाकिटावर पुण्याचे फोटो लावलेत. शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट सवाल.